निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यात पावसाळ्याची चाहूल लागताच पर्यटकांची वर्दळ वाढते. निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्यासाठी राज्यभरातून पर्यटक इथं गर्दी करतात. काळंबावाडी धरणाच्या कालव्यातून पडणाऱ्या पाण्याजवळ तर हजारो पर्यटक गर्दी करतायत. या ठिकाणी प्रवेश बंद असे फलक लावले असतानाही पर्यटक थेट कालव्याच्या पाण्यात उड्या मारत अंघोळीचा आनंद लुटतायत. काही पर्यटक हुल्लडबाजी करतात. जलाशयात उतरण्याबरोबरच परिसरात मोठ्यानं किंचाळणं, गाणी लावणं, प्लास्टिक आणि रिकाम्या बाटल्या टाकून घाण करणं असे प्रकार वारंवार घडतायत. गेल्या अनेक वर्षांपासून काळंबावाडी धरण परिसरात असे प्रकार घडत असतात. यावर कोणतीच अधिकृत कारवाई होत नाही. ना जलसंपदा विभागाचे अधिकारी, ना वन्यजीव विभाग किंवा पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देतात. काही ठिकाणी अपघाताची शक्यताही निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. अभयारण्य क्षेत्र हे संवेदनशील असून तिथं पर्यटकांनी निसर्गाचे नियम काटेकोरपणे पाळणं अपेक्षित आहे. निसर्गाचा आनंद घेणं चुकीचं नाही, पण तो आनंद घेताना निसर्गाची हानी होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकानं घेणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे असलेला निसर्गाचा हा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांसाठी अबाधित ठेवायचा असेल तर प्रत्येक पर्यटकानं स्वतःची जबाबदारी ओळखून वर्तन करणं गरजेचं आहे.